पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्राची ओळख, जिच्या खमंग वासानेच जीवनाचा गोडवा वाढतो. गुळाची गोडी, तुपाची धार आणि प्रेमाने लाटलेली पोळी म्हणजे सण समारंभाची खरी शान. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत पुरणपोळी हे सण समारंभ, पाहुणचार आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. काल गुढीपाडवा होता आणि मी सुद्धा मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी केलेली होती. पण काल काय मला व्हिडिओ टाकणं झालेलं नाही आहे, त्यामुळे कालचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. पुरणपोळीवर साजूक तुपाची धार टाकून खाणे म्हणजे स्वर्गसुखच. तर चला मग अशा भन्नाट रेसिपीला आपण चालू करूया. आणि महाराष्ट्रातल्या सर्व बायकांना पुरणपोळीचा स्वयंपाक येतोच. तर इथे मी डाळ घेतलेली आहे अर्धा किलो पुरणपोळी बनवण्यासाठी. आणि डाळ जी आहे ना ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये शिजेल इतपत पाणी टाकलेलं आहे. त्याचबरोबर हळद, थोडंफार चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि तेल टाकून साधारणतः 7 ते 8 अशा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आफ्टर 7 ते 8 शिट्ट्यामध्ये जी हरभरा डाळ आहे ना ती छान अशी मऊसूत शिजली जाते. तर आपण ही डाळ जी आहे ना ती चेक करून पाहूया. आणि पाहू शकता किती छान ही डाळ जी आहे ना ती शिजली गेलेली आहे. तर इथे मी पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे. तर गव्हाच्या पिठामध्ये अगदी पावशेर असा मैदा टाकलेला आहे आणि पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. तर अगदी रेस्ट करण्यासाठी आपण अर्धा तास जे पीठ आहे ना ते बाजूला ठेवून देऊया. आता पुरण बनवायला घेऊया. तर त्यासाठी कढई घेतलेली आहे. शिजवलेली डाळ जी आहे ना ती कढईमध्ये टाकलेली आहे आणि थोडीफार डाळसुद्धा आणि डाळीतलं पाणीसुद्धा काढून ठेवलेले आहे येळवणी बनवण्यासाठी, आमटी बनवण्यासाठी. तर यामध्ये मी अर्धा किलोला अगदी थोडाफार गूळ जो आहे ना तो मी काढून ठेवलेला आहे आणि जो बाकीचा गूळ आहे ना तो यामध्ये मी ॲड केलेला आहे. सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची पावडर, बडीशेप, त्याचबरोबर सुंठ आहे ना मिक्सरला वाटून घेऊन चाळणीनं चाळून घेतलेला आहे. आणि आता हे टाकल्यानंतर मस्त असं सुगंध येत आहे वेलचीचा, त्याचबरोबर सुंठ पावडरचा. आता गुळाचं जे पाणी सुटलेलं आहे ना ते पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला हे जे पुरण आहे ना ते शिजवून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता उलटणंसुद्धा यामध्ये उभा राहते, म्हणजे हे जे पुरण आहे ना ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आणि पुरणपात्रामध्ये हे पुरण मी वाटून घेतलेलं आहे. त्याचा काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे. तर आता पुरणपोळी लाटायला घेऊया. तर पिठाचा गोळा घेतलेला आहे, त्याची अशी वाटी बनवून घ्यायचं आहे. आणि जेवढं आपण पीठ घेतलं ना त्याचबरोबरीनं पुरण यामध्ये भरायचं आहे. जेवढं पीठ तेवढंच पुरण टाकल्याने ना पुरणपोळीमध्ये खूप काहीसं खाताना पीठ लागत नाही आहे. पुरणपोळीमध्ये पीठ आणि पुरण सेम असलं गेलं की पुरणपोळी आणखीन चविष्ट होते, खायलासुद्धा खूप अप्रतिम लागते. तर त्यासाठी मी नेहमी जेवढं पीठ तेवढं पुरण यामध्ये मी ॲड करते. आणि तुम्ही ही पोळी जी आहे ना ती कितीही लाटा अजिबात तुटणार नाही आहे. मस्त अशा टम्म फुगून तयार होतील. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. खूप घाई गडबडीमध्ये ना हा जो व्हिडिओ आहे ना तो शूट केलेला आहे. स्टँड वगैरे काही लावलं नव्हतं, त्यामुळे असा पोळी लाटतानाचा जो व्हिडिओ आहे ना तो व्यवस्थित आलेला नाही आहे, त्यासाठी क्षमा असावी. तो पूर्ण जी पोळी आहे ना ती लाटून घेतलेली आहे. किनार मात्र खूप छान असे पातळ लाटून घ्यायचे आणि तव्यावरती ही जी पोळी आहे ना ती टाकून द्यायची आहे. आणि गॅस फास्ट असतानाच ही पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. कमी गॅसवर भाजली ना की थोडीफार कडक होते, मऊ होत नाही आहे. यासाठी पुरणपोळी फास्ट गॅसवरच भाजून घ्या. आणि पाहू शकता किती टम्म अशी फुगलेली पुरणपोळी जी आहे ना ती तयार झालेली आहे. दोन्ही बाजूने छान अशी भाजून घेतल्यानंतर काढून घेऊया. ह्याला तुम्ही तेल लावा किंवा तूप लावा, तरी ते मी तेल लावलेलं आहे. मस्त खाते वेळेस यावरती तुपाची धार टाकून खायची. मला पर्सनली पोळी खूप आवडते, पण ते तूप त्यासोबत असलं ना की पोळीची आणखीन चव वाढते. यासाठी मी नेहमी पोळीबरोबर आहे ना साजूक तूप खाते. जेवढ्या सगळ्या पोळ्या बनवलेल्या आहेत ना तेवढ्या सगळ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत. पण तेवढं काही तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत, कारण तुम्ही तो व्हिडिओ खूप लेंदी आहे यासाठी पाहणार नाही आहे. म्हणून मी
5 मिनिटाचा व्हिडिओ जो आहे ना तो तुमच्यासोबत शेअर करते आहे. आशा आहे की तुम्ही पूर्णपणे पाहाल म्हणून. आणि पाहू शकता ही सुद्धा पोळी जी आहे ना ती टम्म अशी फुगून तयार झालेली आहे. तर मग कशी वाटली ही पुरणपोळीची रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.